महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा एखादी संस्था फेक कोर्सेस चालवते, मुलांची ॲडमिशन घेते, ज्या कोर्सेसना परवानगी नसते, त्या वेळेला फसवली गेलेली मुलं ही शासनाकडे येऊन दाद मागतात. पण खरं म्हणजे ती दाद त्या कॉलेजकडेच मागायला लागेल, कारण त्यांनी 2-2, 3-3 वर्ष शिकवलं, तुम्ही शिकलात, परीक्षा दिलात, तुम्हाला मार्कलिस्ट पण मिळाली. आता हिरे कॉलेजमध्ये 21ला पहिली बॅच, 24ला ग्रॅज्युएट झाली असे डिक्लेअर झालं, पण त्यांना डिग्री मिळाली नाही. तर त्याने 24ला डिग्री असं फॉलो केलं पाहिजे. म्हणजे ते फुटलं असतं जरा, काय ते आता फुटलं आहे. 15 दिवसापूर्वी लक्षात आल्यानंतर आम्ही प्रोॲक्टिव्हली याच्यामध्ये FIR दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. सेकंड थिंग, कॉलेजला नोटीस पाठवलेली आहे. थर्ड थिंग म्हणजे आता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून काय करता येईल. आता हा जर रेग्युलर कोर्स असता तर आम्ही वेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडजस्ट केलं असतं, आज करून टाकलं असतं. हा कोर्सच फेक आहे. तर त्याला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक निर्णय झाला आहे की लर्निंग आउटकम पाहून इक्विव्हॅलंट डिग्री देता येईल. हा नवीन शैक्षणिक धोरण 20ला घोषित झालं, महाराष्ट्रामध्ये ते इम्प्लिमेंट झालं. महाराष्ट्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत देशात फर्स्ट आला. पण पहिल्यांदाच हा प्रयोग करावा लागेल. याची महाराष्ट्राची महासार्क म्हणून असते, त्या महासार्क पुढे विषय गेला. त्या महासार्कने परवानगी द्यायला लागेल की मुंबई विद्यापीठाने या मुलांना लर्निंग आउटकम त्यांचं पाहून इक्विव्हॅलन्स द्यावा, असा निर्णय करू. आता तरीही कोर्सेस सुरू आहेत, तर ते अनेक ठिकाणी चालू असतील, माहीत नाही ना आपल्याला. तर ते विद्यार्थ्यांनी, पालकांनी माहिती करून दिले पाहिजेत. आत्ता जसं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या 30-32 संस्थांची नावं आम्ही डिक्लेअर केली आहे की यांना परवानगी नाही, तरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या उखळामध्ये तुम्ही मान घाला, मग आमच्याकडे येऊ नका. आता अशी जाहिरात दिली, असं वर्तमानपत्रातून खूप बोलबाला केल्यानंतरही मुलं आणि पालक ॲडमिशन घेत असतील तर त्याच्यामध्ये सरकारचा काय दोष. तरीही सरकार हे प्रत्येक नागरिकाने त्याने चूक केली तरी ते निस्तरायला बसलं आहे. त्यामुळे हिरे कॉलेजमध्ये यापुढे ते अशा प्रकारच्या फेक कोर्सेसना ॲडमिशन देऊ नयेत, यासाठी मोठा महाराष्ट्र शासनाचा बोर्ड त्या कॉलेजच्या बाहेर आम्ही लावणार आहोत की ह्या कॉलेजमध्ये ह्या कोर्सेसना परवानगी आहे. कारण त्याच्यामध्ये परंपरागत परवानगी असणारे, अनुदान असणारे काही कोर्सेस आहेत. ह्या कोर्सेसना परवानगी आहेत आणि ह्या कोर्सेसना परवानगी नाही, असा मोठा बोर्ड आम्ही लावू. हो. थोड्या वेळापूर्वी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आपली भेट घेतली. काय सांगता येईल आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? खरं म्हणजे जे होतं की एकमेकाकडे काही काम नसताना भेटायला जाणे, काही राजकीय काम असतं, तर ते सगळं बदललं. आणि कोणी शिंकला का, कोणी हसला का, अशा सगळ्यावर बातम्या सुरू झाल्या. बाळासाहेब थोरातांच्या एका कॉलेजमध्ये प्राचार्य रिटायर झाल्यानंतर त्याला 3 वर्षाचं एक्सटेन्शन देण्याची प्रोव्हिजन असते, 62-65 म्हणतात. त्यासाठी ते आले होते, एक कप चहा प्यायले, गप्पा मारले, गेले. राज ठाकरेंनी असं म्हटलंय की आता बस झाली मन की बात, आता अर्थतज्ञांची बात आहे का. पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्यावरून अनुषंगाने त्यांनी फेसबुक पोस्ट करत पंतप्रधानांवरच टीका केली. राजसाहेब हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या एखाद्या म्हणण्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही. मी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी आवाहन केलं त्याबद्दल मी असं म्हणेन की सर्वसामान्य माणूससुद्धा घराघरामध्ये म्हणतो आहे की युद्ध सुरू झाल्यानंतर इतके महिने झाले तरीही आपल्या देशातला कुठलाच दर वाढला नाही. इतका लॉस केंद्र सरकारने आणि त्या ऑइल कंपन्यांनी सहन केला. आता अशी स्टेज आली आहे की याच्या पुढे जाऊन युद्ध संपलं नाही, स्थिती नॉर्मलला आली नाही तर सगळी देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल. म्हणून अजूनही दरवाढ केलेलेच नाही आहे, कमर्शियल गॅसचा वाढवला वगैरे वगैरे वगैरे. तर काही आपल्याला करण्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत किंवा पेट्रोल डिझेल आपल्याकडे समजा काही महिन्यांचं, किती महिन्यांचं मला माहीत नाही, मी तज्ज्ञ नाही, तर ते संपणं आणि तोपर्यंत प्रश्न न संपणं, यापेक्षा आहे ते 3 महिन्याचं असेल तर 6 महिने पुरवू, असे काही व्यावहारिक सल्ले त्याने दिले आहेत जे देशातल्या जेन्युअन नागरिक जो आहे, जेन्युअन नागरिकचा अर्थ काय आहे की ज्याला राजकारण वगैरे काही नाही, तो म्हणतो हे बरोबर सांगितलं आहे ना, आपण उद्यापासून हे सगळं पाळायला सुरुवात करू. राजकारणी जे आहेत त्यांनी टीका सुरू केली की यांना आता सरकार चालवणं शक्य आहे. अरे यांना सरकार चालवणं शक्य आहे, यांनी चालवलं उत्तम, परंतु लोकांनी इतकं भरभरून मतदान केलं आहे आणि त्यामुळे मी राजसाहेबांच्या म्हणण्यावर काही टिप्पणी केली नाही. मोदीजींच्या आव्हानाला मी सकारात्मक मांडणी केली
की आत्ता ती देशाची आवश्यकता आहे. देश की आर्थिक स्थिति जिस तरीके से गुजर रही है उसको लेकर प्रधानमंत्री ने जो एक आह्वान सभी को किया है कि कम से कम तेल का इस्तेमाल हो या सोना कम से कम फिलहाल ना खरीदे इस वर्ष में, इस तरीके से सरकार को भी कहीं ना कहीं उस पर बचत करनी होगी, खासकर जो काफिलों में गाड़ियाँ चलती हैं उसको लेकर करेगी, जैसे आज ही करेगी ना. आज ही कांस में जो वर्ल्ड फिल्म फेस्टिवल होता है वो अपना बड़ा डेलीगेशन जाता है, तो सरकार ने निर्णय किया कि इस साल वो नहीं जाएगा. करेगी, मंत्रियों को सूचना मिलेगी या मंत्री स्वयं होकर घोषित किए तो उसमें से डिसिप्लिन के प्रॉब्लम नहीं होने. समझो आज से मैंने तय किया कि मैं एक भी सिक्योरिटी गाड़ी नहीं रखूँगा और कुछ हुआ तो सरकार इस लाइन पर मंत्रियों को भी एक गाइडलाइन देगी. हाँ, गाइडलाइन देगी. जैसे मेरी स्वयं की गाड़ी जो है वो मेरी स्वयं की रहती है, उसमें डीजल मेरा रहता है, मेरा ड्राइवर मेरा रहता है, तो इसलिए तो विषय नहीं है. लेकिन सरकारी गाड़ियाँ 4 है तो उसमें 2 कम करो. ऐसे एक बार माननीय मुख्यमंत्री महोदय जी गाइडलाइन निकालेंगे, उसके अनुसार सारे पालन करेंगे. मुंबई में तो अपार्ट फ्रॉम मोदी जी का आह्वान कई समय पर जाना है तो मेट्रो यूज़ करनी पड़ेगी, ऐसी स्थिति आई है और कई लोग मेट्रो यूज़ भी करते हैं. तो लेकिन सर सवाल ये है कि अब विपक्ष इस तरह से टीका कर रहा है कि देश की जो आर्थिक स्थिति खराब हो रही है, इसके बहुत पहले ही राहुल गांधी के सोशल मीडिया के वो भाषण चलने शुरू हो गए कि उन्होंने कहा था कि ये संकट आने वाला है और वो संकट अब आके खड़ा हो गया, प्रधानमंत्री से संभाल पाने में सक्षम नजर आ रहे हैं. राहुल गांधी ऐसी स्थिति में क्या करते हैं? विदेश में जाकर बैठते हैं. इस प्रकार की स्थिति जितनी ढकेल पाएंगे आगे वैसे मोदी जी ढकेल रहे हैं. क्या उन्होंने युद्ध शुरू होते ही पेट्रोल डीजल के भाव बढ़ाने चाहिए थे? नहीं बढ़ाए. हर रोज कई हजार करोड़ का लॉस ऑयल कंपनियां बेयर कर रही है. अब मोदी जी ने बताया कि अब ये ज़्यादा दिन नहीं चलेगा, हमने सबने मिलकर कुछ निर्णय करने पड़े. तो उसमें राहुल जी बोल रहे हैं कि इनको अब सरकार चलाने नहीं आ रही है. और तुमको चलाने आती तो लोग वोट करते, बंगाल में करते, असम में करते. तो लोगों को ये मालूम है कि मोदी जी सरकार चलाएंगे. दुनिया में देश का नाम रोशन मोदी जी करेंगे. सर्वपक्षीय बैठक बोलवणं गरजेचं होतं. प्रोटोकॉल खुद के लिए तैयार करेंगे. पवार साहेब म्हणतायत प्रधानमंत्री ने जिस तरीके से आह्वान किया हुआ है, तो आप बतौर मंत्री, बतौर आरएसएस के बहुत आप शिष्टबद्ध कार्यकर्ता रहे हैं, किस तरीके से प्रोटोकॉल को आप खुद के लिए तय करेंगे? नहीं, मैंने तो 14 में सरकार आते ही सलामी बंद कर दी, आपको मालूम है, क्योंकि 7 या 8 पुलिसों का एक दल हमारे राह देखते हुए सर्किट हाउस पर बैठा था. मैंने कहा कि इसको बंद करो. सेकंड थिंग, मैंने मेरे जीवन में बुके लेना बंद किया, क्योंकि एक बुके तो मिनिस्टर को देते तो 2000 का होता है, तो 2000 में मेरे 4 बहनों का ड्रेस का कपड़ा आता है. तो ऐसे मेरे तौर पर तो मैं कई बातें कर रहा हूँ. मैंने कार्यक्रमों का जो प्रोटोकॉल है उसमें आग्रह किया है कि हर वक्ता खड़ा रहे और सबके नाम ले. इसमें क्यों समय गंवाते हो? यदि स्टेज पर बैठे हुए लोगों को मालूम नहीं तो स्टेज पर क्यों बैठे हैं? स्टेज पर बैठे हुए मान्यवर, इतना ही कहना चाहिए. भाषण मर्यादित होने चाहिए. तो ऐसे मैं कहीं कर रहा हूँ. लेकिन कई बातें शासन ने एक निर्णय के स्तर पर करनी होती है. माननीय देवेंद्र जी इतने फास्ट है, प्रोएक्टिव है, संवेदनशील है, वो इस विषय को लेकर कोई एक गाइडलाइन तय करें. सर, मोदीजींनी जे निर्णय घेतलेला आहे त्याआधी पवारसाहेब म्हणतात की निर्णय घेण्याआधी सर्वपक्षीय बैठक घेणं गरजेचं होतं. देशावर तर काही निर्णय घेतले नाही, आव्हान केलंय. आव्हान करायला सुद्धा का पवार साहेब काय म्हणताय तुमचं, काय हो राजसाहेब, असं करायचं का? ज्या वेळेला देश म्हणून काही निर्णय होतील, त्यात काय निर्णय झाला? सोने खरेदी करू नका, करणार करा बाबा. निर्णय कुठे? आव्हान आहे ना. डिझेल पेट्रोलचं कन्झम्पशन कमी करा, मेट्रोने प्रवास करा, निर्णय कुठे? उद्यापासून कोणीही आपापली गाडी रस्त्यावर काढणार नाही, गाडी रस्त्यावर येईल त्याला शासन केलं जाईल. दॅट इज कॉल्ड निर्णय. असा कुठलाही निर्णय झालेला. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि ठाकरे यांचं नाव नाही आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी शेजारी राष्ट्रवादीचं कार्यालय आहे, शेजारी, तिथे जाऊन विचार. प्रमुख नेते आहेत. आपण मला कसं विचारतो? सुनेत्रा वहिनीला विचारा, महायुतीतले पार्थ पवारांना विचारा. समन्वयक होतात आपण. भारतीय जनता पार्टीचा निर्णय विचारा. आज कुठलाही पार्टीचा ऑफिस बेअरर नाही, मंत्री आहे, तरी मला माहिती असतं, कारण आमची एक कोर कमिटी आहे. मी सांगेन. आता सुनेत्रा वहिनींनी, पार्थने आणि जयने
प्रफुल्ल पटेलांना इन्व्हॉल्व करावं की नाही आणि तटकरेंना इन्व्हॉल्व करावं, दिस इज नॉट माय सब्जेक्ट. मग तुम्ही विचारलंय तर मी आज मॅम तुम्ही विचारलंय तर मी पण विचारून घेतो की बुवा असं कसं तुम्ही एवढ्या सिनियर माणसांना घेतलं नाही असं विचारतो, बट दॅट नॉट माय सब्जेक्ट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.